हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हा व्हिडिओ खूप वुमन्स डेच्या दिवशीचा आहे, पण बनवणं नसेल झाला त्यावेळेस, म्हणून मग मी आज फोटो डिलीट करत होती तर मला दिसला. मग म्हटलं नाही, हा व्हिडिओ खूप युजफुल आहे, म्हणून मला तो तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हणून आज बनवला आणि टाकत आहे. तर मी बाहेर जात होती. वुमन्स डेच्या दिवशी मला एक गोष्ट आमच्या घेऊन देत होते, तर गेली होती आकाशवाणीच्या रिलायन्स डिजिटलला. मला एक वस्तू घ्यायची होती, तर आम्ही गेलो रिलायन्स डिजिटलला. मी तर खुश होती, कारण की मला एका गोष्टीपासून छुटकारा भेटत होता अक्षरशः. ती म्हणजे कामवालीपासनं. कामवाल्या बायका खूप आमच्या संभाजीनगरमध्ये कामवाल्या बायकांनी असा उच्छाद मानलेला आहे. जास्त पैसे देऊन पण काम पण चांगले करत नाहीत आणि त्यांच्या सुट्ट्या 4-4, 5-5 दिवसाच्या सुट्ट्या घेतात आणि त्यांना जर काही म्हटलं तर आपलं काम सोडून देतात. असं सुरू आहे आणि घर पकडतात, दुसरं घर सोडतात. दुसऱ्या घरी चांगलं काम करतात तर पहिल्या घरी खराब काम करतात. असं एकदम सगळ्या आमच्या बिल्डिंगमध्ये तर सगळ्यांच्या डोक्याला कामवाल्या बायकांचा ताप झालेला आहे. तर मी पण खूप कंटाळलेली आहे, म्हणून मी आलेली आहे रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर बघायला. आणि डायरेक्ट मी आल्याबरोबर त्याच्याकडे व्हॅक्यूम क्लीनर जिथं आहे तिथंच गेली आणि हा बघा, हा मला दिसला. युरिका फोर्सचा आहे रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर आणि आज त्यावर 67% ऑफ होती. हा 25चा किंवा 21चा प्राईज होती आणि त्यावर 67% ऑफ होतं. तर मला तो त्या दिवशी 12,000लाच पडला. ये मैम अभी ये 25,000 का है वैसे प्राइस इसकी, और अभी ये आपको ऑफर में ये रेट में चल रहा है. ये अभी ऐसा है, ये आप देखिए. ठीक है, इसमें क्यों पैक करो रे. मग मी म्हटलं अरे कर पॅक, कारण की एवढ्या म्हणजे वर्षाचे 1,000 रुपये मी बाईला देते. मला वर्षभर जरी टिकला ना तो, तरी माझे पैसे वसूल होतात. आणि त्यांनी त्यावर अजून वॉरंटी 1 वर्षाची 2 वर्षाची जास्तीची वॉरंटीसाठी त्यांनी तुम्हाला 1,300 रुपयात अजून 2 वर्षाची गॅरंटी जास्त दिली. म्हणून मग मला तो 13,500 रुपयाला पडला 3 वर्षाच्या वॉरंटीसहित. मग काय त्याला म्हटलं कर पॅक, डेमो दाखव म्हटलं, तर तो बोलला नाही, आम्ही पॅकिंग तेव्हाच खोलू जेव्हा तुम्ही बिल करसाल. म्हटलं कर रे बाबा, बिल करते. मग त्यांनी लावला चार्जिंगला आणि त्याला म्हटलं डेमो दे, तर तो बोलला की नाही, डेमो घरी येऊन देतो. मग काय माझा झाला मूड ऑफ. म्हटलं बाबा कर पॅकिंग आणि ये उद्या दाखवायला. मग काय बाई खुश, बाईने घेतला आणि मस्त खुश होऊन घरी गेली. मस्त घेतला. पण खरं सांगू का, मी आता वापरलेला आहे तो, तर एकदम युजफुल आहे. आणि सगळ्यांच्या घरात अरे कामाला एवढे त्रास देतात, 4-4, 5-5 दिवस येत नाहीत ना, तर 12,000 रुपयात घरी असलाही कामवाली जरी ठेवायची असली तुम्हाला आणि घरी असला तरी कामाचं आहे. कधी कधी आपल्याला संध्याकाळी आपले घर खराब होते, कामवाली नसते, तेव्हाही आपण जर फिरवला म्हणजे चालू केला तरी घर स्वच्छ होते आणि पूर्ण बारीक धूळ हे सगळं साफ करते. मला तर आवडला. आणि सोफ्याच्या खाली सगळे कानेकोपऱ्यांमध्ये घेते. आणि असलंही कामवाली बाई पण नाही लावली, आणि ते असलं जर घरी, आणि आठवड्यातून आपण पण कामवाली बायका करत नाहीत व्यवस्थित तर करतो ना, आठवड्यातून 1-2 दिवस साफ करून घेतो घर, तर तसं जरी केलं तरी चालते. किंवा कामवाली बाई, आपल्या एका कामाला बाई असली आणि तिच्याकडून जरी 1-2 दिवस काम करून घेतलं, तिला एक्स्ट्रा पैसे देऊन, तरी चालते ना. तर मला तर छान वाटलं बाबा. आणि मी लावून देते आणि मस्त दुसरे कामं करत राहते. हे बघा, आता लावून दिला घरामध्ये आणि मस्त झाडांना पाणी टाकत आहे. मला आवडला. बघा, तुम्ही पण घेतला तरी खूप कामाची वस्तू आहे आणि कामवालीपासून छुटकारा भेटेल तुम्हाला. खरंच थोडं पण सोडत नाही, एकदम क्लीन करते आणि पुसून पण घेते. हे बघा, मी त्याला लावून दिलं आणि मी दुसरं काम करत आहे. झाडांना पाणी टाकणं, दुसरं काही पण होते. त्याला लावून द्यायचं आणि तो घर साफ करते, आपले दुसरे कामं पण होतात. असं आहे माझं रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर. बघा तुम्हाला कसं वाटते तर. बाय.